नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? कमळी मालिकेत सध्या कमळी आणि ऋषीच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अन्नपूर्णा जी आपल्या मोठ्या नातीचं ऋषीबरोबर लग्न ठरवते. नयनताराकडे त्या स्वतः लग्नाचा प्रस्ताव घेऊन जातात. पण यामुळे ऋषीवर एकतर्फी प्रेम करणारी अनिका मात्र दुखावली जाते. तिला आणि कामिनीला काही करून या साखरपुड्यात विघ्न आणायचं असतं. दुर्दैवाने कामिनीचा प्लॅन यावेळी यशस्वी होणार आहे. कमळी आणि ऋषीचा साखरपुडा समारंभ सुरू असताना कामिनीची एंट्री होते. तिच्या हातात लॅपटॉप असतो. नेमकं दोघेही एकमेकांना अंगठ्या घालत असताना ती मध्ये येऊन थांबा असं म्हणते. यानंतर खरा ड्रामा सुरू होतो, कारण कामिनी राजनचा हॉस्पिटलमधील एक व्हिडिओ प्ले करते. अन्नपूर्णाजीची प्रकृती बरी नाहीये याची माहिती मिळाल्यावर राजन कमळीला महाजनांची मोठी नात होऊन घरात एंट्री घे असं सांगतो. खरं तर कमळीच राजनची खरी मुलगी असते, पण सरोजने हे सत्य कुणाला सांगितलेलं नसतं. आता हे सत्य लपवून ठेवल्यामुळे कमळीच्या विषयात मोठी उलथापालथ होणार आहे. कामिनीने दाखवलेला व्हिडिओ पाहून अन्नपूर्णा जी हादरते. ती कमळीला डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावते आणि विचारते, सांग, तूच आहेस ना माझी खरी मोठी नात? आता राजनच आपले खरे बाबा आहेत या सत्यापासून कमळी सुद्धा अभिज्ञ असते. त्यामुळे आजी अजून दुखावली जाऊ नये या हेतूने कमळी जे काही खरं आहे ते मान्य करते आणि सर्वांची माफी मागते. यावेळी तिला अश्रू अनावर होतात. कमळीने खरं सांगितल्यानंतर अन्नपूर्णाजी तिला कानाखाली मारते आणि घराबाहेर काढते. राजन सुद्धा या परिस्थितीत हतबल होतो. तू आज माझ्या घरातूनच नाही तर माझ्या आयुष्यातून सुद्धा कायमची बाहेर निघून जा, असं अन्नपूर्णाजी मन कठोर करत कमळीला सांगते. शेवटी कमळी आपलं सामान घेऊन महाजनांच्या घराबाहेर जाते. तिचे डोळे पाणवतात, पण तिच्याकडे काही पर्याय नसतो. या सगळ्यात कमळी आणि ऋषीचा साखरपुडा सुद्धा मोडतो. हा विशेष भाग 30 एप्रिलला रात्री 9 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान कमळीचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. किती दिवस हेच सुरू? ही गौरी एवढा वेळ शांत कशी काय बसू शकते? स्वतःच्या मुलीवर एवढा अन्याय होत असताना आई कशी गप्प बसू शकते? का हे असं दाखवताय? वाटलंच होतं असं काहीतरी होणार. खरं सांगा, किती दिवस फसवणार? अशा प्रतिक्रिया या प्रोमोवरती आल्या आहेत.